तिकडे वर्ध्यामध्ये वन्य प्राण्यांनी शेती पिकांचं मोठं नुकसान केलंय। जिल्ह्याच्या विविध भागामध्ये एकच परिस्थिती पाहायला मिळते। रानडुकरांचा कळप पिकांची नासाडी करतोय। जमिनीमधून निघत असलेले नाजूक झाडे पायी तुडवत असल्यामुळे पीक अक्षरशः नष्ट होत चाललंय। तर वर्ध्यामध्ये वन्य प्राण्यांनी शेती पिकांचं मोठं नुकसान केलेलं आहे आणि त्याचमुळे या वन्य प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी केली आहे। एकंदरीतच शेतकऱ्यांना याचा फटका सहन करावा लागतो आणि जिल्ह्याच्या विविध भागामध्ये एकच परिस्थिती पाहायला मिळते। आणखी एक महत्त्वाची बातमी वर्ध्यातून समोर येते। शेतकऱ्यांच्या वाटेला रोज एक नवीन समस्या उभी राहत असल्याचं चित्र आहे। वर्ध्यातल्या जळगाव इथे शेतकऱ्यांनी उसनवारी करत विकत घेतलेलं बियाणं मोठ्या आनंदानं पेरलं, पण ते बियाणं उगवलेलंच नसल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होऊन त्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे। हा विषय समजावून घेत त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी निलेश बंगाली यांनी। शेतकऱ्यांच्या व्यथा संपत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। पावसाने मोठ्या प्रमाणात दांडी मारल्यानंतर आता काहीसा आद्रा या नक्षत्रामध्ये पावसाने हजेरी लावली आणि काही शेतकऱ्यांनी मोठ्या आतुरतेने आणि मोठ्या आत्मविश्वासाने पेरणी केलेली आहे। परंतु असेही काही शेतकरी आहे ज्या शेतकऱ्यांनी पेरलेलं बी अजिबात निघालंच नाही, पिकामध्ये पूर्ण पीक खाली पडलेलं आहे। आपण या ठिकाणी असं बघू शकता, हे पूर्ण शेत आहे। हे पूर्ण शेत जे आहे हे पूर्ण काळं क्षार दिसत आहे। खरं म्हणजे या ठिकाणी पेरणी झालेली आहे, परंतु कुठेही या ठिकाणी बियाण्याचा पत्ता दिसत नाही किंवा झाडाचा पत्ता दिसत नाही आणि याच्यामुळं शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। ह्या सर्व प्रकार काय आपण येथील शेतकऱ्याशी जाणून घेऊया। आपल्यासोबत शेतकरी, मला सांगा तुम्ही कोणत्या प्रकारचं बियाणं हे पेरलं होतं आणि काय झालं नेमकं? सिद्धा कंपनीचं जयस 2098 जातीचं बियाणं आम्ही पेरलेलं होतं। मी जवळपास माझ्याकडे 7 बॅगचा लॉट पेरला। 7 बॅगचा लॉट पेरला असताना शेतामध्ये आज जवळपास 10-11 दिवस झाले कोणत्याही प्रकारचं बी उगवलेलं नाही आहे। त्याच्यामुळं हा लॉटच खराब निघाला असं ज्या कृषी केंद्रामधून मी घेतलं, कृष्णा कृषी तळेगाव, त्या दुकानदाराचं असं मत आहे की बा सदर बियाण्याचा हा लॉट खराब निघालेला आहे। ह्याच लॉट मधील काही आष्टीला बियाणं गेलं, काही तळेगावला बियाणं गेलं, सर्व शेतकऱ्यांचा हाच प्रॉब्लेम आलेला आहे। त्याच्यामुळे जी नुकसान भरपाई ही त्या कंपनीनं दिली पाहिजे ही आमची अपेक्षा आहे। आणि सदर परिस्थिती स्पॉटवर जर पाहिलं तर आज शेतकऱ्यांना करावं काय आणि जगावं कसं, हे अशी परिस्थिती आज कास्तकारावर येऊन गेलेली आहे। तुम्ही एकूण किती एकरामध्ये हे पेरलं होतं आणि किती किलो बियाणे पेरलं होतं? मी 7 एकरामध्ये